नमस्कार मंडळी. आपण घर तर सिमेंट वाळूने बांधतो, पण त्या घराला मंदिर बनवणारी शक्ती कोणती? आजच्या धावपळीच्या युगात घरात शांती कशी टिकवायची, ह्याचं उत्तर आज आपण श्री गोंदवलेकर महाराजांच्या एका अनमोल प्रवचनातून शोधणार आहोत. आपल्या जीवनात अनेक अडचणी येतात, पण महाराजांनी सांगितलंय, ज्या घरात शांती तिथेच भगवंताची वस्ती. आज आपण ह्या प्रवचनातील 5 मुख्य सूत्र पाहणार आहोत, जी आपला संसार सुखाचा करते. महाराज म्हणतात, नवरा बायकोने एकमेकांशी प्रेमाने आणि आनंदाने वागावे. एकमेकांना दुःख होईल किंवा काळजी वाटेल असे कधीही वागू नये. संसारात स्वार्थ वाढला की समाधान कमी होतं, म्हणून निस्वार्थ प्रेम महत्त्वाचं आहे. घरातील माणूस मार्गाने चुकले त्यास प्रायश्चित्त हवे खरे, पण ते नसावे जन्माचे. माणूस म्हटलं की चुका होणारच, पण घरातल्या कोणाची चूक झाली तर त्याला जन्मभर टोमणे मारण्यापेक्षा त्याला सुधारण्याची संधी देणे हेच मोठ्या मनाचे लक्षण आहे. महाराजांनी स्पष्ट सांगितले आहे की आपले आचरण शुद्ध असावे, कोणतेही व्यसन करू नये आणि वाईट संगत धरू नये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातील गोष्टी बाहेर कोणालाही सांगू नयेत, कारण त्यामुळे आपलाच आदर कमी होतो. आई वडिलांची आज्ञा पाळावी, अभ्यासात लक्ष ठेवून राहावे. घरातील मुलांनी आई वडिलांचा मान राखावा आणि अभ्यासात लक्ष द्यावे. पालकांनीही मुलांची प्रेमाने वागावे, जेणेकरून घरातलं वातावरण प्रसन्न राहील. आधारस्तंभ सगळं काही करत असताना रामाचे नाम सोडू नका. कोणतेही काम करताना मनाची शांती राखण्यासाठी नामस्मरण हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे. तर मंडळी, महाराजांच्या या शिकवणुकीनुसार जर आपण वागलो तर आपल्या घरात नक्की सुख आणि शांती नांदेल. चला तर मग आजपासून आपणही प्रयत्न करूया आपल्या घराला शांतीचे निवासस्थान बनवण्याचा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी पूजा अँड रुधो व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय